अथर्व, बोलायचं होतं. बोल माया. म्हणजे जास्त वेळ नाही घेणार मी. इट्स ओके माया, बोल काय झालं. अथर्व, थँक्यू सो मच. तू मीराला इतकी मदत केलीस. तुझ्यामुळे तिला तिची बहीण सापडली आणि अल्टिमेटली मला माझी बहीण सापडली इतक्या वर्षाने. पण ना फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की मीराने अजून मला तिची बहीण म्हणून स्वीकारलं नाहीये रे. मला कारण सुद्धा माहित नाही ती मला का स्वीकारत नाहीये. ती काही बोलली का तुझ्याशी? हा अथर्व, मी तिच्यासाठी स्वतः माझे सगळे बदल करायला तयार आहे. अरे तिच्यासाठी मी एक घर सोडून जायला निघालेले, पण नाही जाऊ शकले रे. माझा खूप जीव आहे तिच्यावर, माझ्या बहिणीवर. प्लीज अथर्व, एकदा बोल ना तिच्याशी. हा समजाव ना तिला. तिच्यासाठी मी सगळे बदल करेन. प्लीज माया, सॉरी. बोलशील? माया, तुझं आणि मीराचं रक्ताचं नातं आहे. रक्ताची नाती अशी सहज तुटत नाहीत. आय थिंक ऑल यू हॅव टू डू इज वेट. जरा पेशन्स ठेव, सगळं ठीक होईल. अंबिका, तुला कळतंय का? तुझा जीव घेऊन अजूनही मी याच घरात आहे. कळतंय तुला ही माया काय चीज आहे? आणि अशीच एक दिवस तुझी बहीण मीरा तिच्या नाकावर टिचून या घराची सून होणार आहे मी. मार्जरी, तुला माझा अभिमान वाटेल असं कार्य केलंय मी. सगळं आपल्या मनासारखं घडतंय. अंबिका, तिला तर आपण कैद केलंय. त्यामुळे मीराला हे कधीच कळणार नाही की अंबिका तिची सख्खी बहीण आहे ते. मनुष्य आणि आत्म्याची जोडी आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा होती आणि ती जोडीचं पण तोडली आहे. काय झालं मार्जरी? कसला विचार करतेस? सगळं ठीक होतंय हे तुला दिसतंय मंजिरी, पण मला बाहेरून येणारं एक मोठं वादळ दिसतंय. कोणतं वादळ? नवरात्रीचे 9 दिवस. ह्या काळात नेमकं काय घडेल सांगता येत नाही. मग आता मला पुन्हा त्रास होऊ शकतो. तुला जपणार